माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमतच्या वतीने ज्या हळद उत्पादक शेतकरी बांधवांनी 2024 आणि 2025 मध्ये हळदीची बेणे खरेदी करून लागवड केली होती, अशा शेतकरी बांधवांसाठी ऑनलाईन प्रशिक्षणाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलेला होता. संशोधन केंद्राचे सन्माननीय व्यवस्थापकीय संचालक आदरणीय प्रदीप कछवे साहेबांनी या बाबतीत प्रस्तावित करून आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर विविध मान्यवरांनी सहभाग घेत आपले विचार मांडले. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार. सगळ्यांना हळद संशोधन केंद्रात नव्याने रुजू झालेले आपले कार्यकारी संचालक प्रदीपजी कछवे यांचं अनुभव तुम्ही सगळ्यांनी स्वतः घेतला. तो अनुभव इतर शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी मांडला. यासाठी उपस्थित सगळ्या शेतकऱ्यांचे मी मनापासून कौतुक करते, अभिनंदन करते. आणि यावर्षी देखील असं निरोगी सकस बेण आपण स्वर्गीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे संशोधन केंद्राच्या माध्यमातून घ्यावं असं आवाहनही मी सगळ्या शेतकऱ्यांना करते. ज्यांनी घेतलं ते तर 100% घेणार आणि त्यांचा अनुभव चांगला आहे, परंतु ज्यांनी नाही घेतलं त्या आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही चांगली गोष्ट तुम्ही पोहोचवा. कारण जर संशोधन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तर त्यापेक्षा तुम्ही शेतकरी बांधवांनी सांगितलं तुमचा अनुभव बघता ते स्वतः जास्त विश्वास ठेवतील. म्हणून तुम्ही सगळ्यांनी ही गोष्ट जास्त जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. तुम्ही उत्पन्न केलेलं बेणं असेल तर त्याही हळदीचं बेणं म्हणून आपण जास्त जास्त शेतकऱ्यांना ते बेणं द्यावं अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते. आणि रवी देशमुख सरांना विनंती करते, त्यांच्या टीमला. अशा सगळ्या शेतकऱ्यांची सूनपीठ तर घेतोच आहे आपण, ही चांगली गोष्ट आहे, परंतु 1-to-1 इंटरॅक्शन जर घेता आला आपल्या संशोधन केंद्रात तसा प्रयत्न आपण करावा. बोलण्यापेक्षा तर समोरचा कॅमेरा ऑन आहे का ते माझं तिथे बॅकग्राऊंड माझी सुरक्षा आपली व्हायची होती. माझं हळद काढणं झालं, सर्व प्रयत्न झालाय, सगळं झालेलं आहे. आणि अगदी परवाच्या पावसामुळं ज्यांच्या हळदी जमिनीत आहे पाऊस जास्त झाला तर त्या जमिनीमध्ये हळदीला कुंभ फुटल्याचे नुकसान झालं असतं. आणि आज मी ही आदली व्हरायटी असल्यामुळं लवकरात लवकर इथं काम आटून मोकळं झालेलं आहे. आणि इथं बाजूला जे आहे ते माझं पारंपरिक शैल वगैरे आहे. आणि ह्या व्हरायटीला अजून काढायला 1 महिन्याचा पिरियड लागणार आहे. आदली व्हरायटीमुळे हा फायदा झालेला आहे. मला 1 क्विंटल कच्च्या हळदीला मला सुदर्शनाला 22 क्विंटल कच्ची हळद झालेली आहे. आणि लॅकाडॉनचं एका क्विंटलला 17 ते 18 क्विंटल होईल सर. मोठे नाही. आता मी तुम्हाला हळदीचं जे बेणं आहे ना लॅकाडॉन, आता आपण त्या बेण्याकडे जातो, आपण शेतामध्ये भरून लावतो सर. यावेळेस आपण एरंड पण लावणार आहोत. आणि यावर्षी मी 3 एकर बेणं 8 ते 24 क्विंटल जवळपास बेणं लिंबा इथे देणार आहोत. फळबाग आहे आणि ते फळबागेच्या आत लावणार आहे. आणि मुळात असल्यामुळे आपण ते करणार आहोत. तर हे माझं सेटअप आहे, अजून उभं आहे. त्याला महिना लागतात काढायला. अजून दुसरी गोष्ट आहे सर, मी हा व्हरायटी माझ्या याच्यासाठी उत्पन्नासाठी जास्त म्हणजे 22 क्विंटल 25 क्विंटल साठी घेतल्या होत्या. मी त्याच्या कंटेंट साठी घेतल्या होत्या. म्हणजे 2.5-3% कुटुंब 2.5-3% गुरुवाल्या साठी आहेत ना, त्यापेक्षा ही चांगली वाटते मला. आणि आपण बेणं आपल्या स्वतःसाठी पण दुसऱ्याला पण यावर्षी उपलब्ध करून दिले, त्याच्याबद्दल आपले संशोधन केंद्राचे वतीनं धन्यवाद. कारण काय तर आपल्यासारखे शेतकऱ्याच्या मदतीनं हे मोठ्या प्रमाणाचा प्रसार आपण करू शकतो. आपल्याला त्याचे दर पण चांगले मिळतील. भले त्याचं उत्पादन कमी आहे परंतु कुरकुरीत चांगलं आहे. आणि अशा काही मालाला जर मागणी असेल तर आपल्याला निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे. तर आपण 2 वाण घेऊन जे आम्हाला सहकार्य केलं आणि आपलं लागवड करून परत आपण जे पुढे शेतकऱ्यांना देणार आहात त्याबद्दल आपले केंद्राच्या वतीनं मी अभिनंदन करतो. नाही काही कुठल्याही प्रकारचे रोगराई नाही आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं हे उत्पादन घेतलंय, त्याबद्दल आपले मी म्हणजे खूप कौतुक करतो. धन्यवाद. हा मला काय म्हणायचंय सांगा. आम्ही तुमचं करायचं, केंद्राचं करायचं आणि दिवसभरचं करायचं. कशासाठी माहिती का, नव्याची व्हरायटी तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिली. तुम्ही आम्हाला विनंती वगैरे करायची नाही सर. तुम्ही आमच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडून आणण्यासाठी जे करायचे ना ते कार्य केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांनी म्हणजे पर्सनली मी सुद्धा तुमच्या मानतो सर, नेहमीच मानतो. आणि सर हे हळदी बघा की लॅकाडॉनची शेक आहे सर. ही लॅकाडॉनचं आहे. या हळदीला तुम्ही कंदकुंज, बुरशी हा प्रकार कुठेही नाही. टोटल जवळपास हे बेणं 48 क्विंटलच्या जवळपास बेणं असं सगळं हे इथे रिसर्च चालू आहे.
तर 48 क्विंटलमध्ये तुम्हाला एक कोण बिना उंडीचं बिना याचं खंडउंडीचं गणना म्हणजे तुम्हाला आता दुर्मिळ आहे. तर आपल्याकडे दोन्ही माल होते, एक हा एक होता आणि दुसरा सुदर्शन होता ना. सुदर्शन होता. सुदर्शनाचं काम असं चालू आहे. सुदर्शनचं बेनन दिसणं चालू आहे. आता तुझ्यावर म्हणतात सुदर्शन आणि शेंग आहे आणि तिथं जर तुम्हाला लॅकडाऊन दाखवली ना ते सुदर्शन आणि शेंग आहे. हिचे उत्पादन तुम्हाला चांगलं आलं सर 90 ग्रामची ते शेंग आहे. 90 ग्रामची 90 ग्राम पर्यंत शेंग केलेली आहे. हो सर. आता माझ्याकडे कसं 27 एकर शेती आहे. मी अर्ध्या शेतीमध्ये हळद करत पाहतो म्हणून तुम्हाला ते काय किती आणि युनिट अगोदर बेनवलं तर हे वेळ सगळं मला घरी लागणार आहे सर. चालेल. पुढच्या माझं हे सुदर्शनाचा अखंड आहे. बरं. तर हा सुदर्शनाचा अखंड आहे. ओके. खूप चांगलं तुम्ही म्हणजे नमस्कार. आणि सर्वांना शेतकऱ्यांना विनंती करतो की हरिद्रा माननीय महत्वाच्या माध्यमातून जे हरिद्रा संशोधन केंद्र जे आपण उभारणी केलेली आहे त्या माध्यमातून विविध प्रकारचे बेणे प्रक्रिया केलेले बेणे रोप आपण उपलब्ध करून देतात. त्याचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तुमच्या कार्यक्रमाचा देशमुख साहेब अभिनंदन. धन्यवाद. नेहमी आपण कार्यक्रम करतात त्यांचे मी लिंक पाहतो, तुमचे कार्यक्रम पाहतो, त्यावरती प्रतिक्रिया आपण देतो. शेतकऱ्यांना पण मी मार्गदर्शन करतो आणि बऱ्याच शेतकऱ्यांना मी असं सांगितलेलं आहे की आपल्या माध्यमातून रंगप्रकारचे रोप घेतले पाहिजे, विकसित केले पाहिजे. त्यासाठी मी सुद्धा खूप साऱ्या लोकांना पाठवल्याकडे आणि पाठवणार पण आहे. बरं. धन्यवाद. तुम्हाला आणि खासदार साहेबांना या सर्व याच्यासाठी खूप शुभेच्छा. खूप धन्यवाद सर. असंच पाठिंबा आपला असावा. आमच्या संशोधन केंद्रात चांगलं काम व्हावं असे आपले आशीर्वाद आमच्या पाठिंबा कायम राहतील अशी अपेक्षा करतो. आपण वेळात वेळ देऊन इथं आलात आणि आपले 2 शब्द दिला सांगितलं त्याबद्दल आपले केंद्राच्या वतीने आपले आभार मानतो आणि निश्चितच या काळामध्ये आपण चांगलं काम आपल्या सगळ्यांचं सहकार्य करू सर असं आश्वासन देतो. धन्यवाद सर. तर या एकच मला असं म्हणायचं होतं की मनोभावना शेतीबद्दल एवढं ज्ञान आहे असं लोक ज्ञान आहे असं लोकांना वाटते. पण जे शेतकरी असून त्यांनी केलं नाही आणि हेमंतभाऊ शेतकरी नसताना सुद्धा एवढं शेतकऱ्यांसाठी काम करतायत त्याच खूप लोकांना कौतुक वाटत आहे. हे हा विषय सतत लोकांनी जे आतापर्यंत खासदार मंत्री मुख्यमंत्री झालेले आहेत हे सगळे शेतकरी पुत्रच आहेत. त्या पूर्वीचा हा कार्यक्रम त्याकडे असा शेतकऱ्यांसाठी आणि हा कार्यक्रम त्याच्या याच्यामध्ये घेतलेला त्याबद्दल भाऊचे खूप अभिनंदन आणि तुमचं पण अभिनंदन सर. तुमचं पण मार्गदर्शन खूप मोलाचं आहे. खूप धन्यवाद सर. आपण तर त्या कामासाठी भाऊच्या नतमस्तकच आहोत. कारण एक राजकीय हे असताना सुद्धा एखाद्या पिकाला एवढं राजाश्रय देऊन मोठं केलं आणि खूप मोठं काम भाऊच्या हाताने होत आहे. खरं मला तर त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणखी कोणी शेतकरी क्विंटलच्या जवळपास उत्पन्न निघालं होतं मला पहिल्याच वर्षी. एकदम निरोगी बेन होतं आणि चांगलं जाडी वगैरे सगळं छान होतं त्याचं बेन. मी माझ्या शेतामध्ये लावलं सर 7 एकर जवळपास लावली हळदी. 30 क्विंटल तुम्हाला लागले आणि बाकी शेतकऱ्याला दाखवलं काय अनुभव त्याचे काय पडले त्याच्याबद्दल तुम्हाला तर चांगले इलाज. इतर शेतकरी आजूबाजूचे काही प्रतिक्रिया त्यांच्या शेतकऱ्यांनी आता हळद संशोधन केंद्रामधून आणल्यामुळे बघायला आले होते. त्यांचं म्हणणं की भेसळ नाही याच्यामध्ये आणि शुद्ध प्रतीचं बेन आहे. यावर्षी शुद्ध बेण्याची मागणी होत आहे माझ्याकडे. अजून पण आता मी पॅक करायला चालू करतो शेतामध्येच आहे. तुम्हाला एक विनंती आहे की तुमचं बेन जे काही उपलब्ध होईल ते तुम्ही न शिजवता थोडस शेतकऱ्यांमध्ये प्रसार करण्यासाठी विक्री करा. आमच्याकडे काही संपर्क शेतकरी करतात त्यांचे पण आम्ही तुमचे नंबर देऊ. आणि ही आता परिस्थिती आहे हळदीची आपल्या ही हळदीची परिस्थिती आहे सर आता म्हणजे जवळपास सड वगैरे काहीच नाही हळदीला. आता अजून सुद्धा हळदीवर तुमच्या 20 जून ते 25 जूनच्या दरम्यान लागवड केली होती मी. खूप चांगली 2025 ला. हो अजूनही ती परतली नाही म्हणजे किती चांगली आहे. आणि अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आपण खूप चांगलं उत्पादन घेतले. खूप चांगल्या पद्धतीचं बेन मिळालं त्याच्यामुळे आपला आभार मानतो मी. संशोधन केंद्राचे सन्माननीय अध्यक्ष हेमंतभाऊ पाटील यांच्या संकल्पनेतून आणि आमचे जे व्यवस्थापकीय संचालक आहेत प्रदीप कशवी सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आम्ही करू शकलो आणि तुमच्यापर्यंत हे सगळं आलंय. आणि आदरणीय ताई साहेबांना विनंती करतो की आमच्या या बैठकीला आपल्या सर्व हळद उत्पादक शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करावं. आदरणीय ताई साहेब सध्या धोरणाच्या
इंजिनियर म्हणून काम करतो, ऊस विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहे. आणि आपल्या संशोधन केंद्रामधून मी सेलमचं 1 क्विंटल आणि पितांबरी या व्हरायटीचं 50 किलो बेल खरेदी केलं होतं. तर आणि मी पहिल्यांदाच यावर्षी हळद टाकली होती पहिल्यांदा. माझी जी लागवड होती ती 28 जुलैला मी लागवड करू शकलो. आता माझ्याकडे दुसरं पण 1 क्विंटलचं बेलं होतं जे की मी लोकल आमच्याच गावातून घेतलं होतं. तर त्याच्यामध्ये आपल्या इथं रिसर्च स्टेशनचं जे बेलं आहे यामध्ये फरक असा आहे का फ्रुटिव्हिटी जास्त आहे आणि विगर जास्त आहे. त्या लोकल सेलमचंच होतं, पण त्याच्यापेक्षा आपल्या संशोधन केंद्रातल्या बेण्यात जे हळद आहे त्याला विगर पण जास्त आहे आणि कुठला डिसीज नव्हता. खाली अजून मी आता मागच्या आठवड्यातच पाणी बंद केलं त्याचं, कारण लेट असल्यामुळं आता पण हिरवीच आहे हळद, आता पण हिरवी आहे आणि ग्रोथ पण चांगली झालेली आहे. एका आणि बेल 20 गुंठ्यामध्ये हळद टाकली, बेल कमी होतं तर 1-1 फुटावर मी एक खोप टाकलं होतं. तर त्यामुळं फुटे पण काही ठिकाणी तर 14 पर्यंत फुटे झाले, नॉर्मली 8-10 फुटे आहेत. आणि दुसरं पितांबरी 2 महिन्यापूर्वीच पाला बसला तिची पण क्वालिटी चांगली आहे, त्याचा सुगंध वगैरे चांगला आहे. माझा वेळ नसल्यामुळे ते काढू शकलो नाही. आमची इकडे ऊसाच्या लागवडी चालू आहे आणि काढायला आलेली आहे ती, पण आता काढल्याच्या नंतर मी अनुभव शेअर करेल त्याची. होती त्याच्यावर कुठला डिसीज आला नाही किंवा ग्रोथ पण चांगली झाली तिची. पाऊस एवढा असताना सुद्धा पुढे काय कतकूज वगैरे झालेली नाही. तर तुम्ही एकतर ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहात, एका पदावर कार्यरत पण आहात आणि कुरुंदा हे जे गाव आहे जिथे की मोठ्या प्रमाणावर हळद उत्पादन करणारे हे गाव आहे आधी अनेक वर्षापासून, आणि तिथेही आपण हळदीचा वाण घेतला तर आपल्याला निश्चितपणे आपल्या तिकडच्या वाणामध्ये आणि आमच्या इथून नेलेल्या वाणामध्ये आपण फरक दिसला आपल्याला. आणि या पुढील काळामध्ये हे बेनं आपण शेतकऱ्यांना देणं चांगलं राहील का? म्हणजे दोन्ही व्हरायटी, शॉर्ट ड्युरेशनची व्हरायटी तुमची पितांबर आहे आणि लॉंग ड्युरेशनची तुमची सेलम आहे, तर हे दोन्ही वाण आपण द्यावे का? तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही बेल आणलं हे फार चांगली गोष्ट आहे, कारण मला आता माहित आहे आम्ही जे ऊसाच्या बेलेच्या बाबतीमध्ये बोलतो, रिसर्च स्टेशनचं बेल कधी पण प्रभावित असते. त्या हिशोबाने बेल ब्लॉक तयार करायला लोकांना शिकवा, म्हणजे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा. त्याचा थोडासा आपल्या रोज काय मग नंतर काय वाटते शेतकऱ्यांना की मी मागितलं मला बेल मिळाली, आणि प्रत्येकाला बेल आपण करू शकत नाही. शेतकऱ्यांना बेल पुरवायचं, त्याच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे की त्यांनी बेण्या आधीपासून लागवड करायची, बेणे तयार करायचे. 1 डोळा पद्धतीचं बेणं समजा 2 डोळा पद्धतीचं काय त्याप्रमाणे बेणं जर ट्रे मध्ये लावलं तर त्याचा त्यांनाच बेना प्लॉट चांगला होऊ शकतो असं मला वाटते. आणि फार प्रॅक्टिकल सूचना आपण केली त्याबद्दल आपले धन्यवाद. संशोधन केंद्राच्या वतीनं सर आपण असं प्रयत्न करत आहोत निश्चितचपणे, पण आपण म्हणलं तसं थोडंसं आपण कमी पडतो याच्यात, नाही असं नाही. आणि म्हणून याच माध्यमातून आपल्याला साधं उदाहरण एक द्यायचं म्हणलं तसं आपण 3 क्विंटल खुले स्वरूपाचं बेणं आणलं होतं 2023 मध्ये, आणि त्याचं 2च वर्षामध्ये म्हणजे साधारणतः हे 3रं वर्ष आहे, तर 1800 क्विंटलवर आपण गेलो साधारणपणे. तर त्याच्यामुळं थोडंसं ते टाइम लागायला यायला, परंतु आपण फार अल्प कालावधीमध्ये हे आपण करू शकतो बेण्याची उपलब्धता. पण हळद लागवड आपल्या भागामध्ये पूर्वी ही संकल्पना नव्हती, लोक तयार होत नव्हते त्या लागवडीला, पण आपण हळूहळू ती पण संकल्पना असं मला वाटतं. आणि स्वरूपाचं स्वरूप एक होतं आपल्याकडे. सर स्वरूपाचं होतं पण थोडंच होतं ते केले चांगलं केलं. दोन्ही तुम्हाला चांगले वाटले? सर दोन्ही चांगले. ताई साहेब भारत भागाचे शेतकरी आहेत, कस्तुरी साहेब, त्यांनी 2 वाण आपल्याकडे नेऊन लावलेले होते आणि साधारणपणे 40 क्विंटल म्हणजे अत्युच्च उत्पादकता त्यांना आली. मला तुम्हाला विनंती करेल की यावर्षी आपलं सर्व जे काही बेणं होईल हळदीचं तयार ते आपण इतर शेतकरी बांधवांना देण्याचा प्रयत्न करू आणि एक चांगला सोर्स त्या शेतकऱ्यांना त्यापासून मिळेल. थोडं बेणं आपण जर शिल्लक ठेवलं तर चांगलं होईल. ज्या शेतकरी बांधवांना लागते बेणं तर त्या शेतकरी बांधवांनी याच्याशी संपर्क करावा आणि आपली बेण्याची नोंद करावी. आपल्या संशोधन केंद्रावर त्यांनी ही बेणं नेऊन त्याचा म्हणजे लागवड केली. सर भाव सांगा, रेट पण काय सांगा म्हणजे सगळ्यांना क्लिअर होऊन जाईल.
संशोधन केंद्रासोबत वेळोवेळी तुम्ही जोडून राहा. तुमच्या काही अडचणी असेल, काही तुम्हाला वाटलं की कुठला रोग आला किंवा काही वेगळं निरीक्षण जाणवलं तर पटकन संशोधन केंद्राकडनं त्याची मदत घ्यायची. खूप खूप अभिनंदन. आणखी कोणी शेतकरी बरं सर आपण 1 क्विंटल मिळालं मला शेवटी तसे मी त्याची व्यवस्था भरपूर केली आणि मला ते 13 क्विंटल गेले होते बरं. एका क्विंटलला 13 क्विंटल झाली. गेले होते येऊन तिथं सांगितलं आहे तुमच्याला तिथून हळद मिळाला ते तो सांगतो गेले होते आणि यावरती मी याचा भर लावलाय. एक एकर तुम्हीच लावणार आहे त्याच्यात. मी 25 किलो हळद घेऊन दिली आपल्याकडून आणि आता वेगवेगळे ट्रीटमेंट्स देऊन त्याच्यावरती रिसर्च आमचं चालू आहे. आता ऍक्च्युली टोटल आपलं प्रोडक्शन झालेलं आहे, हार्वेस्टिंग पण झालेली आहे हळदीची आणि त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक जे खतं आम्ही टाकलेले आहे त्याच्या बाबतीत आहे. त्याच्यामधलंच एक आहे गांडूळ खत, ते आम्ही आता यूज केलेलं आहे स्वतः बनवून आणि या सगळ्या गोष्टीमध्ये सत्यनारायण मंत्रिकाकांच्या खूप मदत झालेली आहे. त्यांच्याच फील्डवरती त्यांनीच बनवलेले ग्रो बॅग्स यूज करून आम्ही आमचे रिसर्च करत आहोत आणि ही हार्वेस्टिंगच्या पिरियड मध्ये फोटोज आहेत आणि हे आपलं वायगाव व्हरायटीचं रायझोम आहे. पिढीकी वायगाव आहे. पिढीकी वायगाव त्याचं प्रोडक्शन खूप चांगलं झालेलं आहे. ड्युरेशन किती आहे कालावधी? सर 7 महिने सर कम्प्लीट. कालावधी कमी असून यील्ड चांगला आहे, चांगला पान आहे. फक्त मला यील्डच्या बाबतीत बोलत असेल तर तुमच्या माहितीप्रमाणे यील्ड चांगला आहे, लहान शेंगची साईज पण आकार चांगला आहे आणि कालावधी कमी आहे. तर हे हा वाण तुमचे ज्यावेळेस रिझल्ट येते त्यावेळेस निश्चित आम्हाला शेअर करा. नक्की सर. त्याची तुम्ही नोंद एका वहीमध्ये डायरेक्ट केलेली आहे. आणि शेतकरी आपण सगळ्यात कमी पडत असेल तर त्यामध्ये नोंद मध्ये मुठभर इंग्रजांनी भारतावर राज्य केलं ते केवळ नोंदीच्या पुरुषावर. आपला इतिहास आपल्याकडे नोंदलेला नाहीये, तो इंग्रजांकडे सापडलेलो आणि त्याच्यामुळे आपण खूप मागे पडतो. म्हणून तुम्ही जे काही लागवड केली त्या सगळ्या लागवडीतून आलेले अनुभव चांगले वाईट हे सगळे तुम्ही दस्तऐवज म्हणून लिहून ठेवावे वहीवर, डायरीवर किंवा नोटपॅडवर तुमच्या पॅडचे मोबाईल त्यावरती आणि त्याचा एकत्रित संकलन टेस्टिंगचा वापर करून शेतकऱ्यांचे अनुभव करताना असं दुसरं एखादं पुस्तक तुमच्या माध्यमातून लिहिलं संशोधन केंद्राच्या माध्यमातून अशी तुम्हाला विनंती करते. मनापासून उपस्थित सगळ्या शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन चौथाळी. पुढच्या हंगामासाठी सगळ्या शेतकऱ्यांना आणि संशोधन केंद्राला माझ्याकडून माननीय आपले अध्यक्ष नामदार हेमंत पाटील साहेब यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद साहेब.